नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर आज बनवत आहे मी मटन। तर ही मटनची रेसिपी आहे, ही थोडी मोठी रेसिपी आहे, म्हणजे थोडासा वेळ लागतो बनवायला, पण इतकी टेस्टी होते ना। तर या पद्धतीने तुम्ही खरंच नक्की बनवून बघा, खूप टेस्टी होते। तर यासाठी मी 1 किलो मटन आणलेलं, त्याच्यामध्ये मी धुवून स्वच्छ घेतलं मटन आधी। त्यानंतर यामध्ये मी 2.5 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकली, हळद टाकली, त्यानंतर मग दही टाकलं अर्धी वाटी आणि छान मिक्स करून घेतलं आणि मॅरिनेट करायला ठेवलं। त्यानंतर मग कुकर घेतला आणि कुकरमध्ये मी 2 चम्मच टाकलं तेल आणि त्याच्यानंतर मग 3 ते 4 तेजपत्त्याची पानं यामध्ये घालून घेतली। ती छान फ्राय झाल्यानंतर मग हे मॅरिनेशन केलेलं मटन आहे ते यामध्ये घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं। हे मिक्स करून झाल्यानंतर हे ना असं शिजत ठेवलं, म्हणजे शिजत म्हटलं याचं मटनच्या अंगाचं पाणी आटेपर्यंत हे शिजवून घेतलं। मग हे पाणी आटल्यानंतर यामध्ये 1.5 ग्लास मी टाकलं पाणी आणि मग कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढून घेतल्या आणि मटन शिजवून घेतलं। त्यानंतर मग तव्यामध्ये मी 2 कांदे आहेत मध्यम साईजचे, ते कापून भाजून घेतले। त्यानंतर 1 नारळ आहे मध्यम साईजचा, तोही मी तुकडे करून तोही भाजून घेतला। नंतर हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी वाटून घेतलं। इथे कुकरमध्ये आपलं मटनही छान मस्त शिजलेलं आहे। त्यानंतर मग मी एका पातेल्यामध्ये 3.5 चम्मच तेल घेतलं। तर मटनला जरा तेल जास्तच लागतं आणि हे रस्सा बनवणार होते आणि भरपूर रस्सा बनवायचा होता, त्यामुळे मग 3.5 चम्मच तेल घेतलं। त्यामध्ये 3.5 चम्मच टाकला मी घरचा मालवणी मसाला, 2 चम्मच ना गावचा मसाला माझ्या वहिनीने दिलेला तोही यामध्ये घालून घेतला आणि छान फ्राय करून घेतला मसाला। त्यानंतर मग जे आपलं मटन आहे शिजवलेलं ते यामध्ये घालून घेतलं। नंतर प्लेट ठेवली वरती, पाणी ठेवलं आणि त्याला उकळत ठेवलं। त्यानंतर मग हे मटन मसाला आहे तो मी 2.5 चम्मच यामध्ये घालून घेतला। मी अंदाजेच आपला घातला, पण तो 2.5 चम्मच असेल। मग आपलं पुन्हा मी त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजू दिलं, मीठ टाकलं आणि मस्त असा आपला मटणाचा रस्सा झाला तयार। खूप टेस्टी होतं, थोडीशी लांब प्रोसिजर आहे, पण इतकी छान होते ना ही रेसिपी। तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा एक दिवशी आणि खूप टेस्टी होते। आणि मिस्टरांना मी टिफिनलाही दिलं, घरात सगळ्यांनाही आवडलं आणि खूप छान झालेली। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चलो बाय।